थँक्यू वेलकम बॅक. विशाल आणि शैलू यांचा उल्लेख गालामध्ये झालाय आणि त्याच दोन बॅटरने मॅच जिंकवलेली आहे. पुन्हा एकदा जर शैलेंद्र घोडेकरची बॅटिंग आवडली तर प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या आहेत. जबरदस्त नॉकआउट पाळी त्याने खेळलेली आहे. टायगर अभी भी जिंदा आहे. 40 प्लेच्या नंतर कसं क्रिकेट खेळावं हे सातत्याने शैलेंद्र घोडेकरने दर्शवलेलं आहे. आणि खरोखरच आज संपूर्ण जे गाव आहे नायगाव कोलीवाडा त्यांना प्रभावित करणारी बॅटिंग. यस कॅश प्राइज येईल का? यस कॅश प्राइज आले. एकविरा स्पोर्टचे प्रोप्रायटर सन्माननीय विशालजी कोळी साहेबांच्या माध्यमातून कॅश प्राइज आलेला आहे. ये शैलेंद्र यांनी वरती यायचं आहे मॅडम तुम्हाला पुरस्कार घेण्यासाठी. त्यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. चला आपण मॅडम तुम्हाला पुरस्कार देणार आहोत. शैलेंद्र घोडेकर यांना आपण बघताय जबरदस्त नॉकआउट पारी खेळली गेली. षटकारांची बोलीभाषा जणू काही शिकलेत आणि तशा प्रकारची पारी त्यांच्या माध्यमात राहिली गेली. चला नारंगी टीम 2 बॅटर पाठवायचे आहेत. यस वसई कोलवाड टीमचे आमचे मित्र आहेत आणि त्यांना 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील द्यायचा आहे. त्यांनी एक चांगला कॅच घेतलेला आहे. यस अभिनंदन शैलेंद्र अँड ऑल टीम. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. जबरदस्त खेळ राहिला गेला शैलेंद्रच्या माध्यमातून आणि ज्यांनी कॅश घेतले त्यांना देखील आपण 200 रुपयाचा कॅश प्राइज देणार आहोत. वसई कोलीवाडा या परिसरातील मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाल्या प्रेक्षकांनी त्यांनी झेल टिपलाय आणि त्यांना 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलाय. थँक्यू आपण या ठिकाणी आलात. चला 2 फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये आघाडीचे. वसई कोलीवाडा त्यांचा पारंपरिक अगदी जर पाहिलं गेलं तर व्यवसाय नंतर ते क्रिकेट खेळतायत आणि नेहमीच जर पाहिलं गेलं तर आपला धर्म प्रथमताच त्यानंतर पुढच्या गोष्टी आपण करणार आहोत. शुभेच्छा आल्या त्या संपूर्ण स्पर्धेसाठी जयेंद्र भोईर आणि विकी भोईर पांजू यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. संपूर्ण या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद विकी भोईर पांजू आणि जयेंद्र भोईर पांजू आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत. यस प्रत्येक कॅचसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ते म्हणजेच विशाल कोळी अर्थातच एकविरा स्पोर्टचे प्रोप्रायटर आहेत ब्रँड आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज देण्यात येईल. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. वेलकम मॉन्टी आपल्या देखील स्वागत. जॉन्टी आणि मॉन्टी एकच असते. चांगली नावं आहेत वसई किल्ला बंदर या टीमकडे. आणि हार्ड लक पुन्हा एकदा प्रकाश 11 कोचिवडा आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतला सहभाग घेतला. आपल्या देखील आम्ही खूप खूप आभारी आहोत. प्रकाश 11 कोचिवडा संघ जर पाहिलं गेलं तर भरपूर वर्षांपासून अंडरम क्रिकेट असो किंवा ओरम क्रिकेट त्यांच्या माध्यमातून चांगलं खेळले गेले. पुन्हा एकदा हार्ड लक कोचिवडा संघ आपण या ठिकाणी उपस्थित झाला. आपले खूप खूप आम्ही आभारी आहोत. चला मॅचला सुरुवात करूयात. आजच्या दिवसातील 6वा मॅच. आता मात्र त्या 6व्या मॅचला सुरुवात करतोय. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य एकविरा चषक 2025 आपण जरूर बघतात. चला मॅचला सुरुवात. दोन्ही संघांना देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवसातील 6वा मॅच आपला पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ पाहायला मिळतोय नारंगी तर दुसऱ्या बाजूला वसई कोलीवाडा. ऐवान पहिलाच बॉल ऐवानच्या विपक्षात पहिलाच मोठा प्रहार. चेंडू सीमारेषी पार. इट्स आउट ऑफ द पार्क. ह्यूज सिक्सर.
पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. लगातो 6 70-70च्या चेंडूवरती प्रहार केला आणि पहिल्या बॉलवरती ऐवनच्या विपक्ष षटकार ठोकलाय. याही वेळेला बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न क्रिसीला आहे, चुकी होणार नाही आहे अशा निराशा अपेक्षा मैदानाच्या आतमध्ये व्यक्त केल्या जात आहेत. मयूर वाघेला याच्या खेळीला पूर्ण थँक्यू सो मच जीजे. ही ताकद आहे मिस्टर ऐवान यांची आणि भरपूर वर्ष आज जर पाहिलं गेलं ना तर टेनिस बॉल क्रिकेटने त्यांना एक वेगळं नाव दिलंय ऐवान तात्या. आणि जबरदस्त बॉलिंगचा अटॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऐवानच्या विपक्षात जर षटकार तुम्ही ठोकाल तर दुसऱ्या बॉलवरतीच विकेट येईल. हा लेग कटर होता, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल, क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल झालंय. या बॉलवरती एक सिंगल येईल. सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते. NCC नारंगी या टीमची अर्थातच 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा. अतिशय उत्तम दर्जाचं आयोजन, अतिशय उत्तम दर्जाचं नियोजन या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये राहिले गेले. जिथे पाहाल तिथे भगवा झेंडा फडकताना दिसतोय. ऑफस्टिकच्या बाहेर शबाल झाले, जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर लॉंग लेगला बॉल अडवला जाईल आणि अगदी जर पाहिलं गेलं तर या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्यात. ऐवानच्या विपक्षामध्ये आहे ना, तुम्हाला जर खेळायचं असेल तर म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्तीचा तुम्हाला वापर करावा लागेल, कारण की भरपूर चेंडू फिरवण्याची क्षमता आहे ऐवान यांच्यामध्ये. आणि आतापर्यंत आपण ते पाहिलं देखील आहे. धावफटकावरती धावा जाऊन पोहोचताय त्या 2च्या मदतीनं 9 धावा. चेंडूचा खेळ झाला पहिल्या षटकातील ते म्हणजे 4. कारण की ही खासियत आहे ऐवान यांची. आणि पाहत असताना जर पाहिले गेले तर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून चाललाय. हा बॉल आलाय डॉट. अवयने कमबॅक केले. पहिल्या ओव्हरमध्ये षटकार मारल्यानंतर जे कमबॅक केले ते मात्र फार चांगलं राहिलंय. 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफटकावरती ऐवान तयार झाले. षटकातील यापुढचा बॉल ओव्हर दी विकेटने फ्लाइट दिली या बॉलवरती. ऑफस्टिकच्या बाहेर शपल होणारा बॉल होता. हेच पाहत असताना पंचाने सांगितलंय नॉट आउट. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या बॉलवरती मारला षटकार त्या 6 आणि तिथून जर पाहिले तर 5 मध्ये 3 धावा खर्च केल्यात. एकच विकेट प्राप्त केले. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 9 धावसंख्या धावफटकावरती 1 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये NCC नारंगी या संघाला आपण बघतायत. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतायत, आपण ऐकत आहात एक दर्जा क्रिकेटची स्पर्धा. एकविरा क्रिकेट क्लब आयोजित एकविरा चषक 2025 मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची संपूर्ण क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. आणि पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 9 धावसंख्या धावफटकावरती 1 गडी बाद. नंबर 2च्या षटकाला तर सुरुवात होईल. ऑस्टन पावकर तयार झालेत पहिला बॉल घेऊन. इथे ओव्हर दी विकेटने शॉर्ट बॉलचा वापर केलाय. बॉल जाईल थेट सीमा पार. जर बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांनी जर षटकार अगदी जर कॅच घेतला तर त्याला 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील असेल. आलाय षटकार 6 धावा. थँक्यू सो मच डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. चांगला फटका खेळला गेला फलंदाज गौतमच्या माध्यमातून.
पुढे टाकलेला बॉल होता, ऑन साईडला बॉल वळवला गेला, बॉल चालला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि पाहत असताना जर पाहिले गेले तर या बॉलवरती आले सिंगल. गेल्या अगदी जर पाहिलं तर ओव्हरमध्ये आपण पाहिलं ऐवनवरती आक्रमण केलं पहिल्या बॉलवरती आणि त्यानंतर 5 बॉलमध्ये फक्त ऐवनने 3च धावा खर्च केल्यात आणि अशाच प्रकारचे षटक आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं राहील. 2 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्या, टीमची टोटल धावफटकावरती 16 झाले. इथे ओव्हर दी विकेटने वेग तर अप्रतिम होता, वेगेवरती नियंत्रण नव्हतं, पंचांचा इशारा आलाय, येस इट इज अ वाईड बॉल. मोंटीची घोडेकर सरना आपण बघतायत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिजे तर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये मिलिंद बावकर यांना जरूर बघताय आपण. आता मला वाटते कॉमेंट्रीच्या पॅनलमध्ये त्यांना देखील ऍड केले जाईल कारण की चांगली पंचाची भूमिका, ॲक्युरेट डिसिजन काय असते हे मिलिंद यांनी दर्शवले गेले. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी विजय आहेत, विजय मनमाड. अगदी जर पाहिलं गेलं तर एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून सातत्याने या संघाच्या माध्यमातून पाहिले गेले. वसई कोलिवाडा म्हटलं तर मोठमोठ्या स्पर्धा आणि अगदी जर पाहिले गेले तर चांगले क्रिकेटपटू सातत्याने पाहतायत आपण. ज्या ज्या वेळेला वेळ मिळतो त्या वेळेला चांगले क्रिकेट खेळतात. फ्रँकी बाट्याच्या अनुपस्थित जाणवत्या टीम मध्ये. फुलटॉस बॉल आहे, फटका हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि पाहता पाहता क्रिसिलने चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन, दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये परतावा लागेल. इथे फलंदाज आकाशच्या खेळीला पूर्णविराम, विकेट. चांगलं संगीत आपण बघताय संजू राठोड त्याने यांच्या मुखातून गायलेलं संगीत आपल्याला जरूर पाहायला मिळालं. संपूर्ण भारताने या संपूर्ण संगीताला प्रेम दिलं गेलं आणि आज जर पाहिलं गेलं तर छोट्याच्या घरातील मुलगा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं गेलं तर प्रसारित झाला गेला आणि संजू राठोड जर पाहिलं गेलं तर भरपूर वर्षांचा त्यांचा देखील प्रवास राहिला या फिल्म इंडस्ट्रीमध्ये, परंतु आज जबरदस्त रोल ते नेहमी अदा करतायत. ऑस्डन पावकर तयार. वरती विकेटने काय बॉल हाताळला, पहिला बॉल मला वाटते शॉर्ट बॉल हाताळला आणि त्यानंतर जे सगळे बॉल अगदी जर पाहिले गेले तर मिडल स्टिक वरती आधाडे टाकलेत. कदाचित कानमंत्र दिलं असावं विजय आणि त्यानंतर आपण पाहिलं गेलं ऑस्डन पुढे आले होते, त्याने सांगितलं होते की नाही ही लाईन थोडीशी चुकीची आहे, आता मात्र इम्पॅक्ट लाईनमध्ये टाकावं लागेल बॉल आणि तशा प्रकारची कामगिरी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते 18 धावा. ओहो, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून जास्तीत जास्त दूर कसं ठेवायचं हे ऑस्डन पावकर या नेहमीच दाखवलेलं आहे आणि वसई विरार प्रीमियर लीग जी झाली त्यामध्ये सर्वात मोठा वाटा जर पाहिलं गेलं तर ऑस्डन पावकरचा राहिला गेला. जबरदस्त बॉलिंग अटॅक या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर NCC नारंगी या संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 धावा, 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पाच 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जर पाहिले गेले तर धावा धावफटकावरती 18 लागल्या गेल्या. NCC नारंगी या संघाला आपण पाहतोय प्रथम बॅटिंग करत असताना प्रभावित कामगिरी तर केलेली आहे ती म्हणजे NCC नारंगी या टीमने यापूर्वी आपण मॅच मध्ये पाहिलं होतं, परंतु 18 धावा धावफटकावरती परंतु याहून जर पलीकडे धावसंख्या अगदी जर पाहिलं तर बनवण्याचा प्रयत्न जर असेल तर ही जी तुमची रणनीती आहे ती मात्र वाढवावी लागेल. जी 9ची सरासरी आहे ती तुम्हाला 10, 11, 12, 13, 15 पर्यंत पोहोचवावी लागेल. षटक क्रमांक 3 मध्ये जस्टिनच्या विरोधात पहिला बॉल तर डॉट आलाय. चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. ॲक्युरेट लाईन होती. जस्टिनचा टप्पा जर पाहिला गेला तर फलंदाज खेळताय त्याच्या थोडंसं लांबवरती हा बॉल ठेवला गेला आणि सर विकेट किपरच्या हातामध्ये या बॉलवरती जर पाहिले तर डॉट बॉलची सांगता केली जाते. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण जॅक्सन यांना आपण बघतायत, एक अनुभवी फलंदाज आहेत. नाही का कोलिवाडा म्हटलं तर नाखवा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात.
हे आलेल्या सर्व नागपांचं देखील संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. इथे चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि पाहत असताना झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक होते मिस्टर एम्ब्रोज आणि क्रिसिल, हे दोन महत्वाचे क्षेत्ररक्षक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून टिपलाय झेल. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का. टीम एनसीसी नारंगी संघाला आता धीरजला परतावं लागते डगआउटच्या दिशेने. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. चांगले संगीत आपण बघताय संपूर्ण डीजे वादकाच्या माध्यमातून आणि एकविरा स्पोर्ट आज खुश असेल कारण की ज्याप्रमाणे प्रत्येकाच्या माध्यमातून कामगिरी राहिली गेली आणि खरोखरच शैलू यांचं कौतुक जितकं करावं ते कमी, कारण की गेल्या मॅचमध्ये 40+ धावा 40+ आहेत आणि 40+ धावा त्याच्या बॅटमधून येताना दिसल्या गेल्या आणि आता मात्र अपेक्षा असेल आजच्या दिवसात शेवटचा मॅच देखील जिंकावा आणि उद्या दिवसात थेट फायनलमध्ये प्रवेश करावा. बरोबर यार. इथे मैदानाच्या आतमध्ये आले फलंदाज सँडी. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न होता आणि संदेश सँडीच्या खेळीला देखील विकेट गेली आहे. फलंदाज बाद. या ओव्हरमध्ये मॅचचा जो डाव होता तो संपूर्ण पलटला गेलाय आणि कमबॅक झालंय वसई कोलीवाडा टीमचं. विकेट गेली आहे संदेश सँडीच्या खेळीला. आता मात्र पूर्वविराम. वेलकम बॅक. पहा गेल्या मॅच मध्ये मला वाटते मयूर आणि आकाश ही जोडी आली होती. याही मॅच मध्ये तेच येताना दिसत आहेत, परंतु आकाश थोडेसे एक लवकर आउट झाले आणि त्यानंतर जर पाहिले गेले तर आकाशच्या बॅटमधून एक सुद्धा षटकार आला नाही आहे. आकाशने जवळपास 5 बॉल खेळले, 2 धावा बनवल्या. मयूर मांगेला लवकर आउट झाले, अगदी तर एक षटकार मारून म्हणजे 6 धावा त्याने बनवल्यात आणि तिथून जर पाहिले गेले तर विकेट गेली ती म्हणजेच धीरजची, विकेट गेली ती म्हणजेच संदीप सँडीची आणि सँडीची विकेट फार महत्वाची होती आणि तीच विकेट मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसते. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अमर दाखल झालेत, परंतु जस्ट लुकिंग लाईक अ वाव. चांगली गोलंदाजी इथे, फटका चांगला आहे, फटका इथे चांगला आहे. आयवान धावतायत, दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षक धावतायत. बॉल स्टॉप होईल, नो डाऊट अबाउट इट, कारण की जर पाहिलं गेलं तर आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. फलंदाज विचार करत असेल एवढा चांगला स्ट्रोक खेळून एवढा एक्झिक्यूट करून जर बॉल जात नसतील तर आता ऑनसाईडला खेचावे लागतील मोठमोठे फटके, कारण की ऑफसाईडला अगदी जर पाहिलं गेलं तर बॉल ट्रॅव्हल होणार नाही आहेत, कारण की ऑफसाईडला जर पाहिलं गेलं तर ओलावा थोडं जास्त आहे आणि त्याच कारणाचं चौकार जाण्याकरिता भरपूर डिफिकल्ट आहे, परंतु षटकार जाऊ शकतो ऑफसाईडला, हे देखील गृहीत आहे. धावा फटका जाऊन पुसतायत ते म्हणजेच 20. षटक क्रमांक 3ऱ्यातील आतापर्यंत चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4 बॉल. इथे चांगला फटका केला, याही वेळेला गॅप मध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर जबरदस्त त्या ठिकाणी फेकी होईल आणि तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर एकच धावेवर त्या ठिकाणी सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 धावा आहेत. आतापर्यंत 4 ते 5 बॉल खेळलेत, एक षटकार ठोकलाय. इथे देखील चांगला फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहेत, 1 बाउन्स बॉलला अडवतील आणि विजय मनमाड त्या ठिकाणी पोहोचले गेलेत. एकच धाव्यावरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या डावाचा खेळ आपण बघतायत. प्रथम बॅटिंग करत असताना एनसीसी नारंगी संघाला जाऊन पोहोचते धावफटकावरती धावा 22 धावा. गडीबाद आतापर्यंत 4 झाले. थोडंसं नाजूक स्थितीमध्ये पाहायला मिळतोय, परंतु 12 चेंडूत तब्बल 20 ते 30 धावा बनवावाच लागतील. या मॅच वरती जर पलटवार करायचा असेल तर टीम एनसीसी नारंगी संघाला. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा एकदा येणार आहोत मैदानाच्या दिशेने. कम ऑन डीजे. मी बड्या गाव गबान दमदार एकच संघ हाय. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग हाय.
कोलीवाड्या नायगाव गावात दमदार एकच संघ आहे. एकविरा क्रिकेट क्लब मुळे चढणार क्रिकेटला रंग आहे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. धावा फटकावरती 22 षटक क्रमांक 4 मध्ये पुन्हा एकदा ऑस्टन पावकर तयार झालेत. पहिलाच बॉल बॅटची लागले कडा. बॉल चालला मागे. धाव घेण्याचा प्रयत्न केला. जॅक्सन वेगाने धावतात. विकेट किपर आहेत नाराजगी व्यक्त केल्यात. ऐवन जर समोर आले नसते तर अगदी जर पाहिलं गेलं हिट झाला असता, परंतु बॅकअप नव्हतं ते म्हणजेच फिल्डिंग करण्या टीमच्या माध्यमातून आणि कुठेतरी खंत व्यक्त केली जाते. या बॉलवरती मिळेल एक चौटी धाव आणि 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 धावा. पहा प्रत्येक प्रेक्षक वर्ग देखील खुर्च्या सोडत नाहीयेत, कारण की त्यांना माहित आहे महत्त्वाचा सामना आहे आणि ज्या ज्या प्रेक्षकांनी खुर्च्या सोडल्यात त्या मात्र बाउंड्रीच्या पलीकडे आहेत. कारण की एकविरा स्पोर्टचे प्रोप्रायटर विशालजी कोळे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचे कॅश प्रत्येक कॅचसाठी इथे कॅच झाले ड्रॉप. विजयकडून अपेक्षा नाही आहेत अशा. यस बॉल अडवलाय का कॅमेरामॅन त्या ठिकाणी आहेत आमचे आणि येस त्या ठिकाणी सेफ आहे असं आमच्यापर्यंत दर्शवले. प्रेक्षक वर्ग देखील आहेत, कॅमेरामॅन देखील आमच्यापर्यंत इशारा करतायत. हा बॉल अडवलाय. विजयकडून अशा अपेक्षा नाही आहेत या मॅचमध्ये, कारण की ज्याप्रमाणे विजय एक बेस्ट फिल्डर म्हणून सातत्याने ओळख त्यांना मिळाले गेले, परंतु इथे जर पाहिलं गेलं तर एक साधी सोपी झेल या ठिकाणी जर पाहिले गेले तर ड्रॉप केले. 2 धाव मिळतील. संघाची धावसंख्या 25. शॉर्ट बॉल त्यावरती केले आक्रमण. क्षेत्ररक्षक पोस्ट आहेत. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. जयेश हलेला आपण पाहिलं. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का बॅटिंग करणाऱ्या टीमला एनसीसी नारंगी संघाला. आता विकेट जाईल ती म्हणजे गौतमची जबरदस्त खेळी केली, परंतु गौतमला जर पाहिले गेले तर साथ कोणाची लाभली नाही आणि त्याच कारणास्तव त्याच्या देखील खेळीला पूर्ण विराम. विकेट. यस विकेट या ठिकाणी जात असताना दिसते जोर आपल्याला परशुरामजी पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. परशुरामजी पाटील मॅन फ्रॉम तिवरी एक अतिशय उत्तम दर्जाचे पंच आहेत. मोठीजी घोडेकर सरांच्या माध्यमातून आमच्यावर माहिती पोहोचले, कारण की त्याचे जवळचे मित्र आणि आमचे देखील जवळचे मित्र आहेत तिवरी गावातील आणि त्यांना आम्ही विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. इथे चांगला बॉल आहे. लोवर फुलटस बॉल होता. ऑन साइडला बॉलला वळवले गेले. बॉल चालेल लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक पोचतात त्या ठिकाणी विजय आणि अशा रीतीने जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आले. सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल फलकावरती जाऊन पोचतीये ती म्हणजे 26 धावा. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले मिस्टर पार्थ आणि पार्थच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती एक सिंगल येताना दिसतं. स्ट्राईकवरती बॅटर असतील अमर. जिम्मेदारी फार मोठी आहे या मॅच मध्ये आणि त्या जिम्मेदारीचं ओझं आता राहिले पार्थ आणि दुसऱ्या बाजूला अमरवरती. इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला पण व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आला नाहीये. बॉल जाईल परंतु क्रिसिल आहे त्या ठिकाणी. बॉलने चकवा दिला, बॉलने हुलकावणी दिली आणि बॉल निघून गेला सीमा पार. मिळते धावा 4. आलाय नशिबाचा चौकार. टीम एनसीसी नारंगी संघासाठी 4. आगरी कोळ्यांची कुलस्वामिनी अर्थात जर पाहिलं तर आई एकविरा त्यांचं संगीत आपण ऐकलं जरूर. नवसाला पावनाली हकेला धावणारी आई एकविरा आणि त्यांचं संगीत आपण जरूर ऐकलं गेलं. विकेट होण्याची दाट शक्यता होती बॅट चिकडा लागत असताना, परंतु विकेट किपर जॅक्सनने एफर्ट चांगले केले परंतु एफर्ट लेस या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 चेंडूच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करत असताना एनसीसी नारंगी संघाची धावसंख्या फटकावर जाऊन पोहोचते 5 गडी बाद 30. चला आयोजन समिती पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. विशाल आणि संपूर्ण टीमला विनंती करतो पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. चला माउंटी जातील मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन वसई कोल्हेवाडा टीमचे.
संघ परंपरेने चाललाय. संकट आली किती तरीही कुणा पुढे ना झुकलाय. पालघर जिल्ह्याचं नाव गाजवलंय अनेक. इथे जर पाहिलं गेलं तर यस एकच काढले का आणि यस किती रन आहेत 30च झालेत. यस ॲक्युरेट आहे. यस मिलिंद सर एक मिनिट थांबायचा प्लीज. पुन्हा एकदा स्कोरिंग मध्ये बिघाड होतोय. ऑस्टन आपण व्यवस्थित जागेवरती उभे राहा. यस आपण स्कोर बघतोय या ठिकाणी. एक मिनिट फक्त मॅच थांबवतोय. यस यस लक्षात ठेवायचं 29 झाल्यात कारण की या ओव्हरमध्ये 7च धावा गेल्यात आणि त्याच कारणासर पाहिलं गेलं तर हा स्कोर शीटमध्ये आम्ही बिघाड करतोय. दिलगिरी व्यक्त करतायत स्कोरर देखील आमचे कारण की चुका या प्रत्येकांच्या माध्यमातून होत आहेत. स्कोरर आम्ही कॉमेंटेटर आहोत. अंपायरच्या माध्यमात देखील होत आहेत. प्रत्येकाच्या माध्यमात चुका होत आहेत परंतु त्यानंतर 29 धावा फटकावरती लागलेल्या आहेत. पहा NCC नारंगी संघ या ओव्हरमध्ये 10 किंवा 15 धावा अपेक्षा याच आहेत. याहून जर जास्त आल्या तर मग ग्रेटफुल कामगिरी राहील. आयरन पहिलाच बॉल ऑन साईडला खेळला गेलाय. विजय मनमाड आहेत. एका हाताने बॉलला अडवलं जाईल. फेकी होईल आणि तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी अगदी जर पाहिलं गेलं तर कंप्लीट होईल. आता मात्र टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 धावा. चांगलं समालोचन आजच्या दिवसात आपण ऐकलं गेलं. मुळीची पाटील कालच्या दिवसात देखील सज्ज होते. उद्या दिवसात देखील सज्ज असतीलच. इथे फटका हवेत आहे. मिस टायमिंग झालाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचताय. जॅक्सन पोहोचतील की दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षक होते आणि थोडासा चुकीचा कॉल आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. या बॉलवरती मिळतील तुम्हाला 2 धावा आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 32 धावा. 32 रन्स ऑन दी स्कोर कार्ड लागले गेलेत. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला मैदानाच्या आतमध्ये. या संपूर्ण स्पर्धेमध्ये हाय क्वालिटीचे बॉल अर्थात 70 स्पोर्टचे बॉल वापरले जातात. लगातो 6 हे टॅगलाईन स्वरूपात आपण पाहत आहेत. ऑन साईडला बॉल चालला निघून काउ कॉर्नर अगदी जर पाहिले गेले तर मागून येत आहेत परंतु पाहता पाहता लॉंकॉनला क्षेत्ररक्षक आहेत पुढे येतील आणि या बॉलवरती एकच धाव कंप्लीट केली जाईल. प्रत्येक जणांना आवडणारी क्रिकेट स्पर्धा अगदी जर पाहिले तर एकविरा क्रिकेट क्लब आणि खरोखरच जर पाहिले गेले तर आजचा खेळ त्यांचा देखील अब्बर दर्जाचा राहिला गेलाय. आज आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. आम्ही प्रत्येकांचे आभारी आहोत. पुन्हा एकदा गोलंदाज अरान तयार झाले. तिथे हवेत खेळलाय बॉल. फटका मिस टायमिंग. याही वेळेला संधी आहे आणि संधीचं केलंय सोनं. ऑस्टन पावकोने टिपलाय जेल. विकेटचा पतन. मैदानाच्या आतमध्ये टीम NCC नारंगी. जतीन आलेत मैदानाच्या मध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये एंटर झालेत. या संघामध्ये उंच बांध्याचे संपूर्ण खेळ आतापर्यंत आपण पाहिलेले आहेत. ज्याप्रमाणे उल्लेख करावा लागेल मयूर असेल, आकाश, गौतम, धीरज, संदीप अर्थात सँडी, अमरला आपण बघताय, पार्थला आपण बघतायत आणि जतीन देखील त्याच शरीर एसटीचे आहेत.
चेंडू फेकून झाले. आतापर्यंत षटक क्रमांक 5 5 आणि ॲरनच्या षटकातील जबरदस्त बॉलिंग अटॅक राहिलेला आहे. 4 चेंडू फेकून झालेले आहेत आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर जर पाहिलं गेलं तर 4 धावा खर्च केल्यात. 1 विकेट स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला. डायरेक्ट हिट करतील का? ॲरन नाही करणार, कारण की त्यांना माहित आहे एक एक धाव किती महत्वाचे आहे. आणि संपूर्ण जर पाहिलं तर वसई कोलीवाडा संघ, त्या परिसरातील प्रेक्षक आज या ठिकाणी आलेत, त्यांचं सर्वांचा आभारी आहोत. नारंगी परिसरातून देखील प्रेक्षक आले असतील तर सर्वांचा आम्ही आभारी आहोत, कारण की वसई कोलीवाडाने जे काही केले आजच्या दिवसात जबरदस्त कामगिरी. अफलातून फुलटॉस बॉल. सुरुवात जशी झाली होती धडाक्यात तशी शेवट होईल का? प्रश्नचिन्ह होता. यस, काय घडलंय त्या ठिकाणी? धाव घेण्याचा प्रयत्न केलाय मैदानाच्या आतमध्ये, 2 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत आणि अशा रीतीने येस नो बॉल हा चेक केला जाईल. बीमर आहे की नाही? येस अमोलजी वेतोसकर सर, आपण आहात का? चला, रुपेश कोळी येतील, त्यांना देखील भरपूर वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांनी देखील पंचाची भूमिका अप्रतिमरित्या हाताळलेली आहे. नो बॉल आहे की नाही, बीमर बॉल आहे की नाही, आता मात्र हे पाहिलं जाईल. डिका स्पोर्ट ज्या स्पर्धेमध्ये असतात त्या वेळेला आयोजकांना देखील नो टेन्शन असते आणि ही स्पर्धा जर 3 कॅमेऱ्यासहित हा बॉल जर पाहिलं गेलं तर कव्हर केली जाते. यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी आहे, नो बॉल नसणार आहे. आणि अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाबाचा फटकावर जाऊन पोहोचत आहेत, त्यामध्येच 34 धावा आणि करायचे आहेत 35 धावा. वसई कोलीवाडा टीम करायचे आहेत आपल्या 35 धावा. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपण बघतायत. येस येस येस, या बॉलवरती धावा नसतील. अगदी जर पाहिलं गेलं तर असं वाटलं की फुल टॉस बॉल आहे, नो बॉल आहे आणि त्याच कारणाचं जर पाहिलं तर रिव्ह्यू देखील घेतला गेला आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये त्या 2 धावा ऍड केल्या जाणार नाहीयेत, हे मात्र आता मात्र या ठिकाणी सांगितलं जाते. म्हणजेच धावा फटकावरती यस 33 धावा झालेल्या आहेत आणि 34 धावांचं लक्ष असेल आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. 33 धावा झाल्यात आणि 34 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. चला, ज्यावेळेला मॅचला सुरुवात होईल मुनीजी पाटील या ठिकाणी सज्ज असतील. थँक्यू आज समालोचन करण्याची संधी दिली.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे एकविरा क्रिकेट क्लब आयोजित आहे एकविरा चषक 2025 मध्ये. मॅचकडे वळूयात आपण. पहिला बॉल बॅटची कडा घेतली. मॅच सध्या आपण जर बघितलं गेलं तर वसई कोलीवाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट NCC नारंगी या दोन संघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये जर बघितलं गेलं तर धावा फलकावरती बनवला गेला टोटल 33 धावा बनवल्या. 34 धावांचा वर आहे. शफल केलं डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला. हा बॉल पाठवला जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. धावा 6. तुझा कारल्याचा डोंगर यो सजलाय नवरात्रीचा सण आयलाय. षटकाराला आणि त्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती टोटल जाऊन पोहोचत 6 आकड्यावर. हवेमध्ये खेळले. उंचीवरती बॉल आहे. आता क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल का हा प्रश्नचिन्ह आहे सर्वात मोठा. नोमॅन्स लँड मध्ये अडवला जाईल बॉलला आणि फेकी करेपर्यंत धावा फलकावरती 2 आणि या 2 धावेच्या मदतीने 8 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेला धावसंख्या. बॅटिंग ऑर्डरचा जर विचार केला तर बॅटिंग तितकी डीप नाही दिसली. बॅटिंगमध्ये तितक्या चांगल्या पद्धतीने धावा नाही बनवता आल्या आणि त्याचाचमुळे एक छोटं टोटल सध्या आपण डिफेंड करताना पाहतोय. बॅटची टॉप एज लागली. आता स्वतः गोलंदाजीकडे जाऊन पोहोचतात आणि विकेट जाऊन पहिला धक्का. फलंदाज बाद. उठ मामले घट मांडलाय नवरात्रीचा सण आयलाय. उठ मामले घट मांडलाय नवरात्रीचा सण आयलाय. नवरात्रीचा सण आयलाय. नवरात्रीचा सण आयलाय. तुझा कारल्याचा डोंगर यो सजलाय नवरात्रीचा सण आयलाय. पहिल्या बॉलवर जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला. मग 6 मग 2 धावा आणि त्यानंतर पुन्हा बॅटची टॉप एज लागताना विकेट मैदानाच्या बाहेर परतले गेले. अजय जॅक्सन आलेत आता नवीन बॅटर. वसई कोलीवाडा संघ सुद्धा बॅटिंग करताना आपण पाहतोय अगेन्स्ट NCC नारंगी. एकाच विभागातील 2 संघ. स्विंग अँड मिस. टप्पा पडला. ऑप्शनचा बाहेर बॉल होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न टायमिंग नाही करता आलं आणि त्याच्याचमुळे चेंडूची गती नाही ओळखता आली. डॉट बॉल पाहायला मिळेल. सुरुवातीला जर झटके दिले पहिले टॉप ऑर्डरचे बॅटर पहिल्या 2 षटकामध्ये माघारी पाठवले गेले 3 ते 4 विकेट असतील तर मग मॅच बनू शकते. डॉट बॉल देखील फार महत्त्वाचे. पण अशा प्रकारचे फटके येत असतील तर मॅच नाही बनणार. एका टप्प्याखेरीज बॉल लाईनच्या बाहेर 4 धाब्यांकरिता क्रॅकिंग फटका होता. कॉपी बुक स्टाईलने हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. 4 धावा. तुझे आयलो मी दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या यात्रा. डोंगरचे माऊले तुझे आयलो मी दर्शनाला. तुझे आयलो मी दर्शनाला. तुझे आयलो मी दर्शनाला ना तुझ्या पायऱ्या यात्रा. तुझे आयलो मी दर्शनाला ना तुझ्या. चौकाराच्या मदतीने 12 धावा फलकावरती जाऊन पोहोचला. 1 षटकार 1 6 1 4 आणि 1 डबल. एकंदरीत अशा प्रकारचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला या षटकामध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 वरती 1 अशी परिस्थिती आहे. आव्हान फारसं मोठं नाही. 34 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजीवरती जय आलेत. षटक क्रमांक 2. पहिलाच बॉल समोर खेळायचा होता. क्षेत्ररक्षक नाहीये तिकडे आणि बॉल लॉंग ऑफला. 4 धावेंकरिता. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धाव फलकावरती धावा 16 आकड्यावरती जाऊन पोहोचला गेलात. हाफ ट्रॅक बॉल होता. पाठीमागे गेलेत आणि त्यानंतर क्षेत्ररक्षक मिसफील्ड घडतीये. आणखी एक चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय.
20 धावा टोटल. आता 14 धाव्यांची गरज असेल आणखी. NCC नारंगीच्या अगेन्स्ट वसई कोलीवाडा आणि यातला विजेता संघ तुम्हाला खेळताना दिसेल एकवीरा नायगावच्या अगेन्स्ट. टप्पा पडल्यानंतर उसळी चांगली घेतली होती. वाडीश लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतात. फेकी करेपर्यंत एक सिंगल असेल, एकापेक्षा अधिक काही नसेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 21 आकड्यावर जाऊन पोहोचतात. 34 धाव्यांचं आव्हान दिलं होतं समोर आणि हे पार करताना आता इझी टोटल चेस करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत सध्या वसई कोलीवाडा संघ. शफल केलं, बॅटचा मिडल केला, बॉल वाईडिश लॉंगॉनला लॉफ्ट केलं आणि 6 धावा. षटकाराचं दर्शन दाखवलं. आणि या षटकाराच्या मदतीनं 27 धावा टोटल. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं. पुढे आलेला टाकलेला बॉल आणि त्यामुळे हलक्या गतीने बॅटचा अगदी सॉफ्ट हँडलने खेळून काढलं गेलं आणि त्याच्यामुळे एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने 28 आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचतात. ओहो, अजून एक मोठा फटका येईल आणि हा बॉल निघून चाललाय सर सीमा रेषेच्या बाहेर आणि मॅच फिनिश देखील होतीये. चला, कॅच पकडली आहे मैदानाच्या बाहेर. कोणी समाप्त झाली मॅच. 34 धावांचा आव्हान होता. अगदी इझिली चेस डाऊन केल्या. चला, दोन्ही संघांचे कॅप्टन एकवीरा नाईगाव आणि अगेन्स्ट वसई कोलीवाडा या दोन संघांचे कॅप्टन आपण या करूया टॉस. पालघर जिल्ह्यात नाईगाव शहरात नाव गाजतय कोणाचा. पालघर जिल्ह्यात नाईगाव शहरात नाव गाजतय कोणाचा. नाव गाजतय कोणाचा. नागचंद्रगाचा नागचंद्र गावाच्या आरके ग्रुपचा. नाव गाजतय कोणाचा. नागचंद्र गावाच्या आरके ग्रुपचा. नाव गाजतय कोणाचा. नागचंद्र गावाच्या आरके ग्रुपचा. नाव गाजतय कोणाचा. प्लेयर ऑफ द मॅच चला जस्टिन आपण या प्लेयर ऑफ द मॅच. 2 विकेट त्याने मिळवल्या होत्या आणि जस्टिनला आपण प्लेयर ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात आणि टॉस देखील करणार आहोत. वसई कोलीवाडाचा अगेन्स्ट तुम्हाला लढता